मालकांना स्वस्त बसू देता का म्हणे, सारखा पिंगा घालायला हवा भोवती आणि काड्या टाकत राहायला हव्यात। मी लई कामाची आहे असं वाटलं पाहिजे त्यांना। मालक, मी काय म्हणते, आतून काही आवाज नाही येते। हिंचू जाऊन गोदा का कायमची सुटली की काय? अशी कशी सुटल? हिंचू चावलं तर बेंबीच्या देठापासून ओरडेल ती। मालक अशी दामूचा आवाज हिंचूच्या दामेला धरलं का काय? चला बघूया बघू। मालक अहो या की हो मालक। काय रे डेपशा, हा कशा पायी बोंब मारतोस? अहो नाही सणाला म्हणतो मी, विंचू हो। मी तुला काय सांगितलं होतं? डोळ्यात तेल घालून इंचवर लक्ष ठेवायचं म्हणून। मग कुठं होतं लक्ष तुझं? का उभ्या उभ्या झोपला होतोस का रे बियाण्या? हा अयो मालक मी बघतच होतो की हो, पण तो विंचू असा 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 चालत मालकीनबाईंपर्यंत पोहोचला हो। मालकीनबाई विठुरायाशी बोलत होत्या, तो ते बघायला थांबला हो आणि मग मागे वळला हो आणि मग नाहीसा झाला। बुर्र काय खूळ भरला का तुला? असा कसा नाही जवळ तो काय देव आहे का? आपल्याला चावू नये म्हणून हिनच काहीतरी जादू टोना केला असेल। काय गे, काय केलं चिंचवाचं? हा खाल्लं बिलं की काय? नाही, विठुरायाच्या इच्छेनं आला आणि त्याच्या कृपेनंच नाहीसा बी झाला। अरे काहीतरी रचून सांगू नको। धाम्या, इंचू कुठं गेला याचं उत्तर मला मिळालं पाहिजे, नाहीतर तुझी नांदी आवळेन कचकन। अयो देवा, आता कसं काय शोधू हो तुमच्या प्रश्नाचं उत्तर? आणि विंचू अरे वाह, लई झकासत की गोदड्या, एकदम हुशार। या ऐकून चांगले पैसे मिळत असणार, मालक बी खुश होतील। शिवाप्पाच्या कर्जफेडीत अडथळा आणला म्हणून सांग। यातली एक गोदडी तर म्या घेणार, मला लई आवडली। लई हुशार आहे हा, मीच घेऊन टाकतो। अगं पण गोदड्या रानात कशा असतील? तेच म्हणजे काय, आपल्याला सगळ्या हरवलेल्या गोष्टी रानातच सापडल्या ना। बघ, विठुराया रानात सापडला, कान्हूही रानातच सापडली, मग गोदड्या पण तिथेच असतील ना? हो, कान्हूला रानात सोडलं होतं ना हरी काकांनी। हरी होय, आता आठवलं मला, हरीच होता तो। मी सकाळी पाहिलं त्याला, एकदम मोठी गोणी घेऊन काही काहीच निघाला होता। हरीच होता, हरीच होय।
हरीच होता तो. आता चोर गावलाय, तुमच्या गोधड्या बी गावतील. अरे मी या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. सकाळी कोणी घेऊन एकदम घाईत चालला होता चोरावानी. तुम्हाला सांगते, तुमच्या गोधड्या नक्कीच त्यानं चोरल्या. मग आपण हरी काकाकडून मागून आणूया ना. बघितलं का बाई, ही खुळी पुरी चोराकडनं गोधड्या मागणार आणि चोर काय लगेच काढून देणार. साधं सरळ लेकरू हाय र. तिला वाटतं हे सारं जग तिच्या वाणीच आहे. अगं चोर आहे तर चोर, तो असंच थोडी देणार आहे. काहीतरी युगत करावे लागेल आणि त्या हरीला चांगला धडा शिकवावा लागल. हा धडा असा शिकवायला पाहिजे की हरी काकाने जशा गोधड्या नेल्या तशा परत आणून नेल्या पाहिजे. आता कसं वाटतं बोललास लेका. वय पण धडा काय शिकवायचा आणि कसा? हरी काका छान आहे ना गोधड्या, एकदम मऊ मऊ. खूप आवडल्या ना तुम्हाला. पण या गोधड्या तुमच्या नाही ना. नाही, सखूच्या घरून आणल्यात ना. अहो त्या गोधड्या रुसून बसल्यात आणि बोलतायत की मला सखूच्या घरी जायचंय. काय तरीच काय. अहो केलंच बघा, त्या उभ्या राहिल्या, त्या नाचतायत. अहो डोळे उघडा. अहो तुम्ही बघा, त्या उभ्या राहिल्यात, त्या नाचतायत, त्या तुमच्यावर रुसल्यात. अहो तुम्ही बघा, त्या उभ्या राहिल्यात, त्या नाचतायत, त्या तुमच्यावर रुसल्यात. तुम्ही डोळे उघडा, ते बघा, ते उभ्या राहिल्यात, त्या नाचतायत. ते तुमच्यावर रुसले. चोरी केली की असंच होत. गोधड्यांच्या पुढे नाक घासा आणि कबूल करा की मी चूक केली. तुम्हाला तुमच्या घरी परत सोडून देतो, नाहीतर ते तुमच्या गळ्याला बांधतील आणि तुम्ही गुदमराल. माझी चूक झाली, मला माफी दे. मला माफी द्या, मला माफी कर, माफी दे. मी पुण्याला असं करणार, चूक झाली मला माफी कर. बिदागी नाही मिळाली म्हणजे? हो, अशी कशी नाही मिळाली? तुम्ही तिथे अपमान सहन केला, मान खाली घालून उरसफोड केलीच. हो, ती कशासाठी? शांत हो. माझ्याऐवजी मारुतीने लाकडे फोडली आणि मग आप्पा, तू काही त्या जीवाची बाजू बिजू घेऊ नकोस. तू माझं बरोबर आहे. माझ्या मुलाच्या कष्टाची किंमत होऊच शकत नाही. जे काही 2-4 चवल मिळाले असते
ते पण बुडवायचे? ज्याला जाण नाही ना त्याला जाणीव करून द्यावी लागते. तोंड उघडत नाही त्याचं नाक दाबावंच लागतं. शिवप्पा, हे तुमच्या कष्टाचं मोल. उमा, त्या दिवशी तू म्हणालीस की जीवाची तुम्ही मदत करताय. ते जीवा भाऊंचा खांदा दुखावला गेला होता ना, म्हणून हे मदत करायला आले. खरं तर तेव्हाच मला शंका आली होती की लाजेपोटी तू खोटं बोलत आहेस. अरे रडू नको उमा. मला तुझी लाज वाटत नाहीये, मला तुमचा अभिमानच आहे. तुमच्यावर आलेल्या संकटाचा तुम्ही जिद्दीने सामना करताय आणि सख्या भावाची मदत ना करून असे सत्व दुर्मिळ आहे उमे. परंतु आपल्या कामाचे मोल मिळवणे हा तुमचा अधिकार आहे. ते काही कोणाचे उपकार नाहीये. आपल्या हक्काच्या मोबदल्यावर तुम्ही कसे काय पाणी सोडता? मारुतीने येऊन सांगितले मला, त्याचा जीव तुटतो तुमच्यासाठी, म्हणून मी त्या जीवाकडे जाऊन त्याला दम देऊन त्याच्याकडून घेऊन आलो. अण्णा, राग मानून घेऊ नकोस. अरे आपल्या पायी शक्यतो कुणाला त्रास द्यायचा नाही, असंच या घराचं वळण आहे. तू आम्हाला मोल मिळवून दिलंस, मोठाच हातभार लागला. उमा, शिवप्पा, मला सांगा तुमच्याकडे किती जमलेत? राहिलेले मी टाकतो, एकदाच त्या मालकाच्या तोंडावर फेकून या. जरा स्पष्टपणेच बोलते. वाईटपणा यायचा पण तो येऊ देत. मला असं मनातल्या मनात उघडत बसता येत नाही. हे बघा उमावंच, मला तुमची परिस्थिती कळतीये, पण आता भावाकडून अजून मदतीची अपेक्षा ठेवू नका. नाही हो बहिणी, हो तसा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही. यायला नकोच, यायलाच नको म्हणूनच बोलतेय. हो द्यायचं ते सगळं देऊन झालंय की. वास्तविक वारसा हक्कानी राऊळ आमच्याकडे यायचं, पण नाही, दादांनी ते जावयाला दिलं. आणखी जमिनीचा तुकडाही दिला. आता आणखी काय पाहिजे? नाही हो, तशी काही आमची. हे बघा म्हणजे, तुम्ही यांची लाडकी बहीण आणि आमचे हे तुम्हाला हवंय म्हटल्यानंतर कमरेचंही सोडून देते. तुम्हाला कळायला नको? अहो आमच्या पदरात 2-2 मुली आहेत. दादांची जबाबदारी आहे आमच्यावर. तेव्हा स्पष्टच सांगते, तुम्हीच हात पुढे करू नका. पुरे वहिनी. पुरे. आजवर तसा विचार झाला नाही आणि इथून पुढे होणारही नाही. अण्णा, अण्णा, तुम्ही जीवा दादाकडून हे मोल आणलं, सगळी परिस्थिती आटोक्यात आली आहे. आणि मगाशी तुम्ही सत्वाचा उल्लेख केलात. त्या सत्वाचा आम्हाला खूप मोठा आधार आहे. ते सत्व जरा जरी डळमळीत झालं ना अण्णा, तर आम्ही असे कोसळून पडू की कधीच उभे राहणार नाही. अण्णा, तुर्तास मदत नको, पण काही लागलेच तर निसंकोचपणे मागा. पण आम्ही हक्कानं सांगू. कसला आवाज? गोधड्या, सासूबाई, आपल्या गोधड्या परत मिळाल्या.
परत मिळाल्या म्हणजे? अरे म्हणजे या मागणीच्या तयार करून ठेवलेल्या गोधड्या चोरीला गेल्या होत्या. धन्य आहात बाबा तुम्ही. कोणी चोरल्या, का चोरल्या, त्याला मोठे शासन व्हावे असा विचार येत नाही तुमच्या मनात? चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाला यांनीच तुमचे चेहरे भारावलेत. अरे कसं व्हायचं रे तुमचं या जगात? आले की नाही गोधडे परत? काय झालं? अगं त्यांनी कळलं की आपणच गोधड्या आणल्यात. आता ते ओरडतील आपल्याला. म्हणजे तुम्ही केले नाही तरी या दुकलीने चोरट्यांना शासन केलेलं दिसतंय. शाबास पोरांनो. असेच खमके राहा. अण्णा मामा, आपण तुकोबरायांचा अभंग शिकवलाय ना, म्हणून. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळ्यांचे माथा हाणू काठी. हे थोडक्यात सखू नाठाळाच्या माथी काठी हाणून आलीये. मला तर बाबा आनंद झालाय. आणि हा, याबद्दल कोणीच तिला रागवायचं नाही काय. तिने आणि या तिच्या छोट्या सेनापतीने जे केलंय ना ते उत्तमच केलंय. विठुराया, आम्हाला सगळ्या बाजूनी सावरतोस रे तू. चला रे वीरानो, तुम्हाला छानपैकी खाऊ देते. या. बघितलं का तपकात काय आहे? काय तपकात? इडे तिडे, मालकाच्या शिक्क्याचे सुगंधी किडे. आयव्या गैव्यासाठी नाही किडे. मालकानी सोपवलेल्या कामगिरीवर त्यांनी आधी माती खाल्ली आणि मग आता इडे खाणार आहे. आणि मग स्वर्गाचा फेरपटका मारायला जाणार आहे. काय दामुशी, आठवलं का? यातला एक इडा बजाबाला खायला दिला होता. दुसरा इडा, तर हा इडा एकदम भारी. आणि हा दुसरा दिनूला दिलेला रामबाण इडा. अरे खार प्रेमाचा इडा आहे. आणि तिसरा इडा, तिसरा इडा हा दयेचा इडा, मालकाच्या दयेचा इडा. दोन इड्यामध्ये ईश आहे आणि एका इड्यात अमृत आहे. कोणाच्या पत्रात ईश पडतंय आणि कोणाच्या तोंडी अमृत लागतंय हे आता नशिबाचं खेळ आहे का नाही. पण हा लपंडाव खेळाया आणि बघाया लय मौज येणार आहे मालकाला. कारण तिघी आपल्या कामगिरीत तोंडावर पडली. तर कोणाच्या तोंडी काय लागते ते बघूया. ए तोंड किधर किधर.
मला बी कळत नाही, दोन इडे ईशाचे, एक इडा द्यायचा. याच की हसतोय हसतोय काय? मालक मालक आगीत तेल होत्याचं काम मी चोख केलं हो. दह्याच्या विड्याचा नाही मला हवा. न्याय आमच्या इतका काटेकोरपणे न्याय कुणीच करत नाही, हे ठाव आहे तुला. आता न्याय आम्ही करणार, तू इडा निवडायचा, भरवणार आम्ही. मालक मालक मी अगदी निष्ठावान आहे. मालक माझ्यावर दया करा मालक. फक्त ठरल्याप्रमाणे मी गोधड्या बरोबर चोरलं होतं मालक, पण त्या गोधड्या झपाटलेलं होतं मालक. आई चाल मालक. काय बरं येते, काय बरं येते. अरे माझा कोणाला झाली होती, तुला का गोदड्या ना? मालक माझा पण आधी विश्वास बसत नव्हता मालक, पण त्या गोधड्या माझ्या समोर नाचत होत्या मालक. मी तिथे झिटून पडलो मालक. आई चाल मालक. काय दामू लय हसतोय तू. तुला काय वाटलं तू सुटलास? इंचू कुठं नाहीसा झाला याचा तुला पत्ता नाही, आणि फिदी हसतोय तू. अरे तुझ्या समोर हा मोठा इंचू उभा आहे. बोल, इंचू कुठं गायब झाला? अयो मालक अहो मी टक लावून बघत होतो की पण पुढे नाहीसा झाला तो इंचू. काय माहिती हो मालक, पाप इंचू कुठे गेला असेल की हो. पण आहे तरी कुठे तो विंचू? मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय बाई. योग्य वेळी योग्य ठिकाणी तो प्रकट होईल असं म्हणालात, ती योग्य वेळ तुमची कधी येणार आहे? अगं एखाद्या मुक्या जीवाशी किती खेळाल म्हणते मी. हा, निदान त्याचं प्रयोजन काय ते तरी सांगा. नाही म्हणजे इथे नरोत्तमाच्या वाड्यातच आहे ना? नाही नाही, इथे नसणार. वाड्यात असता तर नाहीसा कसा झाला असता. हो मी काय म्हणते, निदान त्याचा कार्यभाग काय आहे ते तरी सांगा. आणखी किती उत्सुकता ताणून धरणार आहात? आता मी बोलू का जरा? इश्श, ऐकणाऱ्याला वाटेल की मीच एकटी बडबडते आणि तुम्हाला जणू बोलूच देत नाहीये की काय. अनावधानानच झालंय, पण तेच सत्य आहे. अय्या खरंच? अगं बाई, चुकले बाई. आता ना आता तुम्हीच बोला, मी बाई काही बोलतच नाही. आलाय विंचवाचा कार्यभाग जवळ आलाय. लवकरच तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. खरंच ना? म्हणजे मलाच की त्या वाड्याला? तेही पाहायला मिळेल लगेच.